वारकरी संस्थेत किती मुलं आहेत अशी की तुम्ही? 200 मुलं. ते सगळ्याचे सगळे तुम्ही सगळे चाललेले आहात? हो. मग आता इथं कुठं मुक्काम कुठे आहे तुमचा? आता मुक्काम आमचा रायगाव. राय रामकृष्ण. श्री क्षेत्र पंढरपूर, आरेवाडी ते पंढरपूर पायी दिंडी 16, निर्मल ग्राम, तंटामुक्ती ग्राम चालू असणारा हा ज्ञानेंद्री 16 गेले 25 वर्ष झाले चालू असणारा पायी दिंडी 16. या 16मध्ये या वर्षीचं रोप महोत्सव आपण साजरं करत आहोत. करत असताना रस्त्यानं चालत असणारा जो अनुभव आला, 25 वर्षापूर्वी श्री क्षेत्र आरेवाडी ते क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यासाठी आपण सुरुवात करत असताना एक पालखीच्या स्वरूपात पालखीच्या स्वरूपामध्ये आम्ही सोहळा स्थापन केला. त्या सोहळ्यामध्ये वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज देसाई यांच्या पादुका घेऊन आम्ही पंढरपूरला जगाच्या मालकाला भेटण्यासाठी दरवर्षी जात असतो. या वर्षी सुद्धा आम्ही श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, या दिंडीचे प्रमुख रामदास महाराज आरेवाडी यांच्या मार्गदर्शनातून हा सोहळा चालत असतो. चालत असताना त्यांच्याकडे त्यांच्या संस्थेमध्ये जवळजवळ 40 मुली आणि 160 मुलं आहेत. आणि हे त्या ठिकाणी ज्ञानयज्ञाचं काम चालू असते संस्थेमध्ये. त्यांच्या मार्गदर्शनातून ही दिंडी चालत असते. आणि दिंडीमध्ये आल्याला अनुभव जर म्हणला तर पंढरीशी लेखा पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, आमचा देव आहे, बाप आहे, अशा हिसाबानं आम्ही पंढरपूर या ठिकाणी जात असतो. तुम्हाला जर वारीचा अनुभव जर म्हणला तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणजे हे जर वारीत आम्हाला सुख मिळत असेल तर स्वर्गी नाही असं सुख आहे. तर सकाळी काकड आरती असते, उठल्यानंतर 4 ते 5 काकड असते, नित्यनेमांचं भजन असतं, दुपारी काकड्याचं मध्ये भजन असतं, संध्याकाळी 5 वाजता हरिपाठ असतो, रात्री कीर्तन असतं आणि रात्री 9 नंतर विश्रांती असते. तर याबद्दल तुम्हाला काही विचारायचं बोला. आता हे कितव्या दिवशी पालखी पोहोचणार? आता आम्ही 10व्या दशमीला पंढरपुरात असतो. 9मीला आम्ही वाकरीवर माऊलीवर प्रवास करत असतो. आम्ही असतो. आज किती वर्ष झाले तुमच्या? 25 वर्ष. 25 वर्ष झाले. महिलांची संख्या जास्त आहे? महिलांची 70% संख्या आहे. मग मुलांची किती आहेत? मुलं 200 आहेत एकूण श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. मग त्यांना तर त्यांना संस्थेचा उद्देश आहे, ज्ञान संस्था आहे, त्या मार्फत त्यांना संस्थेमध्ये शैक्षणिक संस्था ज्ञान दिलं जातं आणि गुरुचं एक ज्ञान दिलं जातं. संस्थेमध्ये 7 कीर्तनकार आहेत, त्यात 20% मुली कीर्तनकार आहेत. बाकीचे 40 मुलं प्रवचन करतात, काही मृदंग वाजवतात. ओके.